ज्या लोकांनी उपकार स्तुती केली त्या दोघांचेही मी परमेश्वराच्या नावाने आभार मानतो आणि तुम्हा सगळ्यांचे देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आजच्या प्रार्थनेमध्ये स्वागत करतो. प्रियांनो, करिंथकरास दुसरे पत्र आणि 5व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि गेल्या 1-2 दिवसांपासून आपली बहीण सुजाता ही आपल्याला त्या वचनांमध्ये मार्गदर्शन करत होती. आज तिची तब्येत बरी नसल्या कारणाने तिला आरामाची गरज आहे आणि म्हणून आज आपण यापुढे तो अभ्यास चालवूयात. आपण मला वाटतं की करिंथकरास दुसरे पत्र 5वा अध्याय आणि 14व्या वचनापर्यंत येऊन थांबलो, नाही का? 14व्या वचनापर्यंत आपण शिकलेलो आहे आणि आज आपण 15व्या वचनापासून सुरू करणार आहोत. 15वं वचन आपल्यासाठी कोणीतरी वाचा प्रिया. आणि तो सर्वांसाठी याकरता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्यांच्याकरता जगावे. आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला, त्याचं कारण सांगितलेलं आहे. त्याच्या आधीच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेलेले आहेत. हालेलुया. एकाने सर्वांच्या वतीने मरण स्वीकारलेलं आहे. काल आम्ही शिकलो प्रियांनो, नाही का? सगळेजण मरणार होते, सगळेजण पापामुळे मरणार होते, परंतु त्या सगळ्यांच्या बदलीचं मरण एकाने, जे पूर्वी जन्मले होते, जे त्या काळी जन्मले आणि तिथून युगाच्या अंतापर्यंत ज्यांचा जन्म पापामध्ये होणार आहे, ते सगळेजण त्या एका मरणामध्ये त्याच्याबरोबर संयुक्त झालेले आहेत. तो आमच्या वतीनं मेलेला आहे प्रियन. त्या सगळ्यांचं पाप त्याने स्वतःवरती घेतलेलं आहे आणि तो आमच्या वतीनं मेलेला आहे. आणि मग जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो तो त्याच्या मरणात सहभागी होतो प्रियन. तो त्याचा जुना मनुष्य मारतो आणि नवी उत्पत्ती होतो. त्याच्या मरणात तुम्ही आणि मी सहभागी होतो. आणि मग 14व्या वचनामध्ये आम्हाला असं सांगितलंय, कारण आम्ही असे समजतो की आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करिता नव्हे तर त्याच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याकरिता जगावे. ख्रिस्ताचं मरण कशासाठी झालेलं आहे? ख्रिस्त का मेलेला आहे? अशासाठी की त्याच्या मरणाद्वारे जे जगतील त्यांनी कोणासाठी जगावं? त्याच्यासाठी जगावं. जो आमच्यासाठी मेलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही आणि मी जगावं, असं देवाचं वचन तुम्हाला मला सांगतं. आणि म्हणून प्रियांनो, ख्रिस्ती जीवितक्रम जो आहे तो ख्रिस्ती जीवितक्रम पौलासारखा, पौल जसा म्हणतो की मी नाही तर माझ्या ठाई कोण जगतो? ख्रिस्त जगतो. मी जगत नाहीये, मी मेलो. ख्रिस्त जेव्हा मेला, त्याच्यावरती जेव्हा मी विश्वास ठेवला तेव्हा मी मेलो. आता माझ्या ठाई मी नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो आहे. या उद्देशाने पौल जीवन जगतो प्रिया. आणि पौल आम्हाला या ठिकाणी तेच मार्गदर्शन करतो की ख्रिस्ताचं मरण याकरिताच झालेलं आहे, अशासाठी की तुम्हाला आणि मला त्याच्यासारखं आणि त्याच्यासाठी जगता येईल. हालेलुया. देवाचे त्याच्यासारखं आणि त्याच्यासाठी म्हणजे काय? देवाच्या इच्छेसाठी. देवाची इच्छा जी आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही जगावं, आमच्या इच्छेनं नाही. आमच्या इच्छेनं आम्ही काय करतो? आमच्या इच्छेनं आम्ही पाप करतो, आमच्या इच्छेनं आम्ही स्वैराचार करतो. परंतु देवाची इच्छा जर आम्ही सर्वोच्च मांडली तर देवाची इच्छा चांगली आहे प्रियांनो, आमच्या कल्याणाची आहे, नाही का? आमच्या भावी सुस्थितीची आम्हाला आशा देणारी आहे. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही आणि मी त्याच्यासाठी याकरिता जगणं फार गरजेचं आहे. रोमकरास पत्राचा 6वा अध्याय वचन 9 आणि 10 कोणीतरी वाचा. रोम 6 वचन 9 आणि 9 ते 11. आपल्याला हे ठाऊक आपल्याला आहे की ठाऊक वाचा आंटी. हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळला आहे. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही, त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. पुढे 10 आणि 11 वाचा. कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला, तो जगतो तो देवासाठीच असतो, तो
तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःच पापाला मेलेले खरे, पण देवाप्रित्यर्थ जिवंत असलेले असे माना. हालेलुया. त्या वचनामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे प्रियांनो? कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाचाच मरण पावलेला आहे. तो जगतो, तो देवासाठीच जगतो प्रियांनो. एकदा तुम्ही आणि मी, ख्रिस्त देखील पापासाठी एकदाच मरण पावला आणि आता तो सदा सर्व काळासाठी देवासाठी जगतो प्रियांनो. तुम्ही आणि मी ख्रिस्ताबरोबर मेलो आणि मग त्यानंतर आम्ही कोणासाठी जगतो? आम्ही देवासाठी जगतो प्रियांनो. ख्रिस्ती म्हणून जेव्हा तुम्ही आणि मी स्वतःला ख्रिस्ती या नावाखाली जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तुम्हाला आणि मला एका गोष्टीचं स्पष्टीकरण असणं फार गरजेचं आहे, जाणीव असणं गरजेचं आहे की तुमचं आणि माझं प्रियांनो जगणं जे आहे ते यापुढे देवासाठी असणं गरजेचं आहे. कारण देवाने तुम्हाला आणि मला विकत घेतलेला आहे. आम्ही पापाच्या दास्यातून सुटण्यासाठी त्याने त्याचा एकुलता एक पुत्र देऊन, खंडणी भरून आम्हाला काय घेतलेलं आहे? मोल देऊन विकत घेतलेला आहे. आता आमचा अधिकार आमच्यावर चालत नाही. आमचा अधिकार आमच्यावर चालत नाही. आम्ही देवाने सांगेल तसं, देवाच्या इच्छेला येईल तसं त्याच्यासाठी जगणं गरजेचं आहे. गुलाम किंवा दास जे असतात प्रियानो, ते मालकाच्या सांगण्यानुसार राहतात नाही का? आम्ही आणि तुम्ही प्रियांनो मरणाला किंवा पापाला मेलेलो असताना ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने आम्हाला विकत घेतलेला आहे प्रियांनो. आणि आता आमची सत्ता आमच्यावरती नाहीये. आम्ही आम्हाला वाटेल तसं जीवन जगू शकत नाही. तर आम्ही मालकाच्या इच्छेनुसार जगणं फार गरजेचं आहे. तो जे सांगेल ते त्या पद्धतीनं तुम्ही आणि मी जगणं गरजेचं आहे. पौल स्वतः असं असताना आम्हाला सांगताना स्वतः तसं जगतो का? मला तुम्हाला प्रश्न विचारायचा. पौल आम्हाला या वचनांमध्ये सांगत आहे की जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्याकरिता जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. पौल आम्हाला सांगतो. पौल स्वतः असं जगतो का? हो Yes. जगतो. कसं काय? आम्हाला कसं ठाऊक? कारण त्याचा विश्वास देवावर. देवावर विश्वास होता. बरोबर. अजून जगणे हे ख्रिस्त व मरण हे माझ्यासाठी लाभ आहे असं तो म्हणतो. या जगणं हे ख्रिस्त आणि मरण लाभ आहे माझ्यासाठी. तो म्हणतो की यापुढे मी जगत नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. मी वधस्तंभावरती केव्हाच मारला गेला. आणि फक्त तो बोलत नाही प्रियांनो, तर तसं त्याने जगून देखील दाखवलेलं आहे. तुम्हाला आणि मला ख्रिस्ती जीवन या पद्धतीनं जगता आलं पाहिजे प्रियांनो. अशा स्वरूपाचं ख्रिस्ती जीवन तुम्हाला आणि मला जर जगता आलं तर तुमच्या माझ्याकडून अनन्य साधारण असं कार्य देवाच्या राज्यासाठी होऊ शकतं. बऱ्याचदा आमच्या इच्छा उफाळून येतात, आमचे स्वप्न, आमची ध्येय धोरणं उफाळून येतात आणि मग ख्रिस्ताच्या इच्छेला बगल दिली जाते, त्याच्याबरोबर तडजोड केली जाते. परंतु आमच्या ख्रिस्ती होण्याचा उद्देशच हा आहे की आम्ही त्याच्याकरिता जगावं. बऱ्याचदा ख्रिस्ती होण्यापाठीमागचा उद्देश लोकांचा चुकतो आणि त्यांना असं वाटतं की ख्रिस्ताने आम्हाला ख्रिस्ती अशासाठी केलंय की आम्ही सुख समृद्धीमध्ये, आम्ही चांगल्या सुस्थितीमध्ये, पैशा अडक्याने समृद्ध असं जीवन जगावं, समाजामध्ये आम्हाला प्रतिष्ठित असं स्थान मिळावं. आम्हाला पाचारण कशासाठी झालंय प्रियांनो? आम्हाला पाचारण अशासाठी झालेलं आहे की यापुढे आम्ही स्वतःसाठी नाही तर कोणासाठी जगावं? ख्रिस्तासाठी. ख्रिस्तासाठी जगावं. आणि म्हणून दैनंदिन पातळीवरती रोज उठल्या उठल्या एक प्रार्थना तुम्ही आणि मी करूया की देवा आजचा दिवस मला तुझ्यासाठी जगायला शिक. रोजच्या रोज, आठवड्यातला रविवारचा दिवस नाही प्रिया, रोज उठल्या उठल्या ही प्रार्थना की देवा तुझे आभार मानतो, आजचा दिवस दाखवलास, कृपा पुरवलीस, आजचा दिवस मला तुझ्यासाठी जगायला शिक. आणि त्याची आठवण जर आम्ही स्वतःला करून दिली तर त्याला योग्य असं जीवन तुम्हाला मला जगता येईल प्रिया. त्याला आवडेल असं जीवन तुम्हाला मला जगता येईल. पुढच्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? ख्रिस्ताच्या ठाई राहिल्याने नवजीवन 16 वचन. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदेष्ट्या ओळखीत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदेष्ट्या ओळखल्या तरी आता यापुढे त्यास असे ओळखत नाही. आमीन. ख्रिस्ताच्या ठाई राहिल्याने नवजीवन प्राप्त होते. जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तो नवी उत्पत्ती आहे प्रिया. हालेलुया.
ख्रिस्तात आम्ही जर आहोत तर आम्हाला नवीन जीवन प्राप्त झालेलं आहे. तुम्ही आणि मी स्वतःला तो प्रश्न विचारूया प्रियांनो, की आम्ही नवीन जीवनामध्ये आहोत काय? आमचं पूर्वीचं जीवन आम्हाला दिसतं काय, आठवतं काय? आणि जेव्हापासून आम्ही ख्रिस्तात आलो आहोत तेव्हापासूनच आमचं ख्रिस्ती जीवन आम्हाला वेगळं भासतं काय? हा एक प्रश्न आहे प्रिया. पूर्वीच्या जीवनामध्ये आणि आत्ताच्या जीवनामध्ये जर फरक आणि तफावत दिसत असेल तर आम्ही ख्रिस्ती आहोत. पूर्वीच्या जीवनात आणि आत्ताच्या जीवनात काहीच तफावत, काहीच बदल, काहीच परिवर्तन आम्हाला जर दिसत नाहीये तर अजून आम्ही ख्रिस्ताच्या ठाई नाही आहोत. साधा भेद आणि साधा फरक आहे प्रिया. पूर्वी आम्ही असे होतो, आता आम्ही असे नाहीये. तुमच्या दारिद्र्याविषयी, तुमच्या संपत्तीविषयी, पैसे अडक्याविषयी मी बोलत नाहीये प्रिया. तुमच्या आत्मिक फरकाविषयी, तुमच्या आंतरिक बदल जे आहेत, तुमच्या विचारसरणीत झालेले बदल, तुमच्या काम करण्याच्या, बोलण्याच्या, बघण्याच्या, सगळ्या लोकांना वागवण्याच्या पद्धतीत झालेला बदल जो आहे, जो आंतरिक बदल तुम्हाला प्राप्त झालेला आहे त्याच्याविषयी. आणि म्हणून या वचनांचं शीर्षकच आम्हाला पाहायला मिळतं, ख्रिस्ताच्या ठाई राहिल्याने आम्हाला नवजीवन आहे. आणि मग 16व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की यापुढे आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही. कसं काय पौल असं म्हणतो की मी देहदृष्ट्या ओळखत नाही? मग देहदृष्ट्या जर तो ओळखत नसता तर तिमोथेय माझा, अमका माझा, पौल, पेत्र यांना तो कसा काय ओळखत असता? देहदृष्ट्या ओळखत नाही म्हणजे त्याला नेमकं काय म्हणायचं आहे? मागच्या वचनांमध्येच आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. पौलाला या ठिकाणी असं सांगायचं आहे की यापुढे आम्ही कोणाला त्याच्या परिस्थितीकडे बघून, त्याच्याकडे बघून ओळख देत नाही. त्याच्या बाह्य स्वरूपाकडे बघून आम्ही त्याला ओळखत नाही. नाही का? मागच्याच वचनामध्ये आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, पहा. पहिले जे जगीत लोकांसारखे चालत होते. येस, आम्ही तुमच्याजवळ आपली प्रशंसा पुन्हा करत नाही तर तुम्हाला आमच्याविषयी अभिमान बाळगण्याची संधी मिळावी म्हणून असं लिहितो, अशा हेतूने की जे अंतस्थ गोष्टींबद्दल नव्हे तर बाह्य गोष्टीबद्दल अभिमान बाळगतात त्यांना तुम्हाला उत्तर देता यावे. आतल्या गोष्टींविषयी अभिमान बाळगा, पौल असं म्हणतो. बाहेरच्या गोष्टींविषयी जे अभिमान बाळगतात त्यांना तुम्हाला उत्तर देता यावं. आणि पौल म्हणतो की आम्ही सुद्धा जे बाह्य गोष्टींविषयी अभिमान बाळगतात, बाह्य स्वरूप चांगलं दाखवतात, त्यांना आम्ही तसं ओळखत नाही, त्यांना आम्ही मानच देत नाही, असं पौल म्हणतो. आजही ख्रिस्ती जगतामध्ये असं होतं का प्रियांनो? चांगले कपडे घालून आलेला एखादा सुटाबुटात असलेला जास्त आम्हाला आवडतो का? एखादा श्रीमंत व्यक्ती चर्चमध्ये येऊन बसला तर आमचं लक्ष, आकर्षण त्याच्याकडे जास्त वाढतं. अरे बापरे, कोणीतरी मोठा अधिकारी आलेला दिसतोय, फार मोठा कोणीतरी माणूस आहे, नाही का? किंवा समाजातला एखादा प्रतिष्ठित व्यक्ती चर्चमध्ये येऊन बसला तर सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे, सगळ्यांच्या चर्चा त्याच. मंडळीमध्ये अर्धा विषय त्याचाच चालतो. उपदेशांमध्ये देखील त्याच व्यक्तीची वाहवा आणि गौरव केले जाते की आज आमच्यामध्ये अमुक आहेत. करायला हरकत नाही प्रियांनो, परंतु त्या व्यक्तीच्या बाह्य रूपाकडे पाहून आम्ही त्याला ओळखलं नाही पाहिजे, त्याची वाहवा नाही केली पाहिजे. माणूस नेहमी बाह्य स्वरूप पाहतो, देव काय पाहतो? देव अंतःकरण पाहतो. प्रिया, तुम्ही आणि मी कपडे बघतो, तुम्ही आणि मी चेहऱ्यावरचं तेज बघून, त्याचं राहणीमान बघून, तो सुटापुटात आहे, त्याच्या अंगावर किती दागिने आहेत, तो कुठल्या गाडीने आलेला आहे, त्याचं समाजातलं पद काय आहे, प्रतिष्ठा काय आहे, याकडे बघत असतो. देव त्याकडे बघत नाही. देवासमोर सगळे क्षुद्र आणि हलके आहेत. प्रिया, कुठल्याही पदावरती कार्यरत असला, कितीही श्रीमंत असला, कितीही चांगल्या स्वरूपाची कपडे घालून तो देवासमोर आला तरी काहीही नाही. प्रियांनो, श्रीमंत तरुणाचा दाखला माहितीये ना? येस. येशू ख्रिस्ताकडे आला आणि म्हणाला की मी काय करावं? येशू म्हणाला सगळं आहे ते देऊन टाक आणि माझ्या मागे ये. तो आला नाही परत. प्रियांनो, नाही का? येशूने बाह्य स्वरूप बघितलं असतं आणि म्हणाला असतं की अरे बापरे, हा पैसेवाला आहे, याचा उपयोग मंडळीला जास्त होऊ शकतो, चला याला घेऊया आतमध्ये. नाही, देव ते पाहत नाही प्रियांनो.
देव बाह्य स्वरूप कधीच बघत नाही. देव अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे प्रिया. हालेलुया. आणि म्हणून पौल या ठिकाणी म्हणतो की आता आम्ही कोणालाही देहदृष्ट्या बाह्य स्वरूपाने ओळखत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता यापुढे आम्ही त्याला तसे ओळखत नाही. त्याने देखील आणि त्याच्या बरोबरच्या अनेक लोकांनी ख्रिस्ताला असंच ओळखलं होतं. काय म्हणायचे ते लोक? अपरुषी होता प्रियांनो. ही लोक काय म्हणायचे ख्रिस्ताला? कोणाला आठवतं काय काय नावाने ओळखायचे त्याला? काय म्हणायचे? तो सभास्थानात बोलायला लागला तर काय म्हणायचे? तो चमत्कार करायला लागला तर काय म्हणायचे? तो वेडा झालाय आणि त्याला म्हणजे शैतानाचं म्हणजे भूत लागलेलं असं बोलत. येस, तो वेडा झालाय, भूत लागले. येस, अजून भूताच्या साह्याने हा भूताचा अधिपती आहे असं बोलत होते. भूताचा अधिपती. येस, बालजबुलाच्या साह्याने भूते काढतो. अजून अजून काय म्हणायचे? कोणाचा पुत्र आहे, कुठे वाढलेला, कुठे राहिलेला आहे? हा मरियमचा मुलगा आहे, मरियेचा मुलगा, येशूचा भाऊ, हा सुताराचा मुलगा आहे. हा सुताराचा मुलगा. येस, अजून याच्या आई वडिलांना तर आम्ही ओळखतो, हा देवाचा पुत्र कसा काय असू शकतो? येस, हा तर आमच्या समोर वाढलेला, आमच्या समोर जन्मलेला, याचे भाऊ बहीण आपल्या मधले आहेत आणि हा स्वतःला देवाचा पुत्र म्हणतो. अजून पापी लोकांच्या संगतीमध्ये बसतो. पापी लोकांच्या संगतीत बसणारा. हालेलुया. येस, अजून सभास्थानात बोलायला उभा राहिला तेव्हा लोक काय म्हणाले? याच्याकडे हे ज्ञान कुठून आलं? अरे, याला कुठून ज्ञान प्राप्त झालं अचानक हे सगळं? हा तर आपल्यातलाच आहे, याला कुठून ज्ञान प्राप्त झालं? हा तर नासरीतातनं काय चांगलं निघणार नाही का? नासरीतातून संदेष्टा कसा काय जन्माला येऊ शकतो? त्याचं जन्मगाव, त्याचं कुटुंब, त्याचे भाऊ बहीण, त्याचं दिसणं, त्याचं ज्ञान, याच्यानुसार पौल आणि पौलाचे बाकीचे सहकारी किंवा त्यातले यहुदी लोक त्याला त्या दृष्टीने ओळखत होते. प्रियांनो, पौल आता म्हणतो की आता आम्ही त्याला तसं ओळखत नाही. त्याला तो आता पौल काय म्हणतो? पौल आता त्याला काय म्हणतो? सांगा. पौल काय म्हणतो त्याला? दिमिश्काच्या मार्गावरती एक चपराक बसल्यावरती पौलाला लगेचच त्याचे डोळे उघडले आणि पौल काय म्हणतो? प्रभू तू कोण आहेस? प्रभू तू कोण आहेस? हालेलुया. प्रभू तू कोण आहेस? हालेलुया. आधी तोच पौल येशूचा मार्ग अनुसरणारे त्यांचा छळ करायला जात होता, आणि जेव्हा त्याचं परिवर्तन झालं, परमेश्वराचं तेज त्याच्या भोवती अवतरलं, देवाने त्याला दाखवलं, पवित्र आत्म्याने जेव्हा त्याला प्रगट केलं, तेव्हा त्याला कळलं प्रियांनो की तो कोण होता. असाच एक प्रश्न येशूने आपल्या शिष्यांना केला होता पहा, आणि कोणीतरी उत्तर दिलं होतं. काय प्रश्न केला होता आणि काय उत्तर दिलं होतं? तुम्ही मला कोण म्हणून समजता? तुम्ही मला कोण समजता? काय काय उत्तर मिळाली? तुम्ही कोण देवाचे म्हणाले पुत्र आहात. नाही, कोण म्हणाले संदेष्टा? येस, अजून पेत्र म्हणाल कोणी तुम्ही एलिया देवाचे म्हणाले. पुत्र. कोणी एलिया म्हणालं, कोण संदेष्टा म्हणालं, कोण उत्तम गुरुजी म्हणाला, आणि पेत्र काय म्हणाला? देवाचे पुत्र आहात. देवाचे पुत्र आहात. तर ख्रिस्त ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. हालेलुया. ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र, असं पेत्राला. आणि मग येशूने त्याला काय म्हटलं? तुला हे पवित्र आत्म्यानेच प्रकट केले. शिमोन बारियाना, धन्य तुझी, तुला हे पवित्र आत्म्याने प्रकट केलेलं आहे. हालेलुया. आणि ह्या दृष्टिकोन बदलल्यामुळे, हे पवित्र आत्म्याचं ज्ञान प्रगट झाल्यामुळे पौल त्या लोकांना सांगत आहे की मी देखील आधी ख्रिस्ताला देहदृष्ट्याने पाहत होतो,
तो, परंतु आता मी त्याच्याकडे तसं पाहत नाही. आता मी त्याला जगाचा अधिपती, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असं म्हणून पाहतो. आणि म्हणून आमचा दृष्टिकोन बदलल्यामुळे पूर्वी जसं आम्ही लोकांकडे त्यांची प्रतिष्ठा, त्यांचा पद, त्यांचा पैसा, त्यांची श्रीमंती, त्यांचा पेहराव, त्यांचं शिक्षण या दृष्टिकोनातून पाहायचो, आता आम्ही त्यांच्याकडे तसं पाहत नाही. जे आंतरिक यहुदी तेच यहुदी असं आम्ही त्यांच्याकडे पाहतो. हालेलुया. अंतकरणातील बदल ज्यांचा झालेला आहे, जे अंतकरणातून ख्रिस्ताला मानणारे आहेत, त्यांना आम्ही सन्मान देतो. ख्रिस्त देखील आम्हाला सांगतो की कोण माझा भाऊ, कोण माझी बहीण, नाही का? जे देवाच्या आज्ञा पाळतात ते. हालेलुया. गलतीकरस पत्र 2 अध्याय आणि वचन 6 कोणीतरी वाचा. गलती 2:6. परंतु कोणी प्रतिष्ठित असे मानिले जात होते, ते कसेही असले तरी त्यांचे मला काही नाही. देव मनुष्यांच्या तोंडाकडे पाहत नाही. असे जे प्रतिष्ठित होते त्यांनी माझ्या सुवार्तेत काही भर घालीत नाही. आमेन. परंतु कोणीतरी प्रतिष्ठित म्हणून जे मानले जात होते ते कसेही असोत, मला त्याचं काही नाहीये. माणसाला देव तोंडावरून मानित नाही. हालेलुया. पौल या ठिकाणी म्हणतो कोण प्रतिष्ठित होतात, जे कोणी प्रतिष्ठित आहेत ते कसे असोत, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तो किती प्रतिष्ठित आहे, तो किती शिक्षित आहे, तो किती श्रीमंत आहे, त्याने किती उच्च पोशाख घातलेला आहे, मला त्याच्याशी काहीही नाहीये. त्यांनी माझ्या सुवार्तेत काही भर घातलेली नाहीये. देवासारखं मी पाहणार, तोंड देखलेपणा मी करणार नाही. तो श्रीमंत आहे म्हणून त्याला पुढे बसवा, हा गरीब आहे म्हणून त्याला मागे बसवा, याने चांगले कपडे घातलेत म्हणून त्याला पुढे उभा करा, तो जरा कळकट मळकट आहे म्हणून त्याला मागे उभा करा. नाही, मी असं पाहणार नाही. याचं सुंदर उदाहरण आपल्याला दाविदाचं पाचारण पाहायला मिळतं बघा प्रियान. काय झालेलं कोणाला आठवतं का की दाविदाच्या पाचारणामध्ये काय घडलं होतं? दाविदाला 7 भाव होते. ते सगळ्यांना ज्यावेळेस ह्यांनी शमूएलाने ज्यावेळेस विचारलं तर सगळे चांगले चांगले मुलं होते, ते हा निवडू काय, तर त्यांनी सांगितलं तू त्यांच्या ह्याच्याकडे जाऊ नको, म्हणजे तब्येतीकडे किंवा देखूनपणाकडे जाऊ नको, हे नाही म्हणून असं 7 जण भावांना त्यांनी मागं घालवलं. आणि नंतर आणखीन कोण आहे का म्हणून शमूएलानं विचारलं आणि सांगितलं हाय, पण तो मेंढर राखाय गेलाय. आणि मग बोलवा तो आल्याशिवाय मी जेवणार नाही, तो आल्याशिवाय मी जेवायला बसणार नाही, नाही का? इशाय बाप असताना प्रियांनो, जेव्हा शमूएल त्याच्याकडे आला आणि म्हणाला की तुझ्या एका पुत्राला देवाने अभिषिक्त राजा म्हणून निवडलेला आहे, आणि इशायाने काय केलं प्रियांनो? उंचा पुरा भारदस्त असा जो मोठा मुलगा होता त्याला शमूएला समोरून चालवलं. म्हणाला की बघा हा किती देखणा आहे, हा राजा व्हायला त्या ठिकाणी पात्र आहे. शमूएल म्हणाला की हा नाही, याला बाजूला बसव. दुसरा चालवून दाखवला की ह्याच्याकडे बघा, हा किती देखणा आहे, उंच आहे, भारदस्त खांद्याचा आहे, राजा शोभेल. नाही, तोही नाहीये. सगळे चालून झाले. आणि मग शमूएल म्हणाला की अजून कोण राहिले का? बाप पहा प्रियांनो, स्वतःचा बाप त्या ठिकाणी म्हणत आहे की एक आहे पण त्याचा काही फार उपयोग नाहीये, तो शेरडं मेंढर राखत असतो, रानात असतो. शमूएल म्हणाला त्याला बोलवा, तो आल्याशिवाय मी जेवायला बसणार नाही. तो आला, कोवळा पोरगा, तांबूस वर्ण होता असं म्हटलं त्याचं. आणि शमूएल म्हणाला की हाच तो. आणि शमूएलाने त्याला त्या शिंगातलं तेल त्याच्या डोक्यावरती ओतलं, प्रियाने अभिषेक केला. त्या 1 शमूएलाच्या 16व्या अध्याय 7व्या वचनामध्ये सांगितलंय प्रियांनो की देव बाह्य रूप पाहत नाही, देव काय पाहतो? अंतकरण पाहणारा देव आहे. हालेलुया. रानात राहून देवाची स्तुती आराधना करणारा तो दावीद होता प्रियांनो. शेरडं मेंढर राखत असताना परमेश्वराची स्तुती आराधना करणारा होता, तो देवाला आवडला प्रियांनो. आणि मग आज तुम्ही आणि मी जाणून घेऊया की आम्ही किती उच्च पदस्थ असलो, आम्ही किती श्रीमंत, आम्ही किती उंची पेहराव घालणारे असलो, आमचं पद, प्रतिष्ठा, शिक्षण काही असलं, आणि जर आम्ही देवाची उपकारस्तुती करणारे, देवाच्या इच्छेनुसार न चालणारे असे असलो, तर देवाला तुमचा काहीच फायदा नाहीये. देव तुम्हाला विचारणार देखील नाही. याचा अर्थ हे सगळं वाईट आहे असं अजिबात नाहीये.
परंतु ते मिळाल्यानंतर ते देवाने दिलं आहे, ते देवासाठी खर्ची करेन या उद्देशाने तुम्हाला मी जगणं फार गरजेचं आहे. याकडे तुम्ही आणि मी कटाक्षाने लक्ष देणं फार गरजेचं आहे प्रियांनो. पुढच्या वचनामध्ये काय सांगितले वाचा. म्हणून जर कोणी कोणी ख्रिस्ताच्या ख्रिस्ताच्या ठायी ठायी असेल तर असेल. एक 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 वाचा वाचा. हिरे अंकल वाचा, तुम्ही वाचा. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आमीन. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा नवे झाले आहे. आता यावर काय विश्लेषण द्यायची गरज आहे प्रियांनो, नाही का? यावरती आम्ही किती शिकलेलो आहे नाही का या वचनावरती. वारंवार प्रत्येक अध्याय शिकत असताना, प्रत्येक पुस्तक शिकत असताना या वचनाचा आम्ही अभ्यास केलेला आहे. तुम्ही आणि मी नवी उत्पत्ती होतो कसे हो? भरपूर शिकलोय आम्ही. आता आम्हाला तुमच्याकडून उत्तर हवेत. आम्ही नवी उत्पत्ती कसे होतो? एक एक उत्तर प्रत्येकाने सांगा. ख्रिस्ताच्या कबूल करून व पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेऊन. येस. येशू ख्रिस्ताद्वारे. कृपा आपल्या सर्वांवर आहे. कृपा देवबापाच्या कृपेने आणि विश्वासामुळे देवाच्या कृपेमुळे नवी उत्पत्ती होती. येस. अजून आपले जुनं पाप सोडून आपण नव्या रीतीने परमेश्वराच्या आज्ञेच्या अनुसार चालू. जुनी पाप सोडून आम्ही नव्या आज्ञा किंवा नव्या स्वरूपाने ख्रिस्तामध्ये चालत आहोत. येस. अजून आपला स्वभाव बदलतो. आपला स्वभाव बदलतो. हालेलुया. आपल्यातला जुना मनुष्य घालवून आपण नव्यात पदार्पण करतो आपल्या देवाच्या. हालेलुया. आमचा जुना मनुष्य आम्ही मारतो, ख्रिस्ताबरोबर पदस्तंभावर देऊन टाकतो, कुठेतरी जातो. येस. पाण्या वाचून. अजून थोडक्यात ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे चालतो. ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे चालतो. येस. हालेलुया. बाप्तिस्मा घेऊन जुना माणूस मारून त्यानंतर आपण ज्यावेळेस जुना माणूस मेल्यानंतरच नवा माणूस जन्माला येतो. येस. नवी उत्पत्ती होणार कधी प्रिय? नवं होणार कधी? जुनं गेलं तर नवं होणार ना. आम्ही घर बांधलं, आम्ही लोकांना सांगतो की आम्ही नवीन घर बांधलं, आणि त्याच घराची दुरुस्ती केल्यानंतर काय होईल? आम्ही काय सांगतो? घर दुरुस्ती केलं, डागडुजी केली घराची, जरा काम रिन्युएशन केलं घराचं जरास. काय नाही, भिंती तशाच ठेवल्या, लोड बेरिंग करून वरती स्लॅब टाकला, त्याची नवीन असे आम्ही काय केलं, चांगलं हे केलंय. पण जर जुनं घर पाडून नवीन बांधलं असेल तर आम्ही काय म्हणतो? आम्ही नवीन घर बांधलं, नाही का? जुनं जेव्हा जाईल तेव्हा नवं होईल. नवी उत्पत्ती केव्हा होईल? जेव्हा आमचा जुना मनुष्य मरेल, जुना मनुष्य त्याच्या सर्व कृत्यांनिशी मरेल प्रियांनो, तेव्हा तुम्ही आणि मी नवी उत्पत्ती हो. आणि मग नवी उत्पत्ती केव्हा आम्ही होऊ शकतो? आम्ही पश्चाताप करतो पापांबद्दल, आम्ही ख्रिस्ताला स्वीकारतो, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतो, जुना मनुष्य पाण्यात जातो आणि पाण्यातून एक नवा देह, नवी उत्पत्ती तुम्ही आणि मी बनवून वरती येतो प्रियांनो. आणि मग त्यानंतर तो देह ख्रिस्ताचं मंदिर म्हणून पवित्र आत्म्याचं वसतिस्थान बनतो. त्यापुढे प्रियांनो तो पापाच्या अधिपत्याखाली जीवन जगत नाही. हालेलुया. तो पापासाठी जीवन जगत नाही. पाप कदाचित होईल, पण पापाच्या स्वाधीन तो राहणार नाही. त्याला टोचणी लागेल, तो पुन्हा पश्चाताप करेल, पुन्हा शुद्धीकरणातून जाईल, पुन्हा प्रभूकडे रडेल. हालेलुया. ही अशी नवी उत्पत्ती तुम्ही आणि मी त्यावेळेला होऊ शकतो प्रियांनो. आणि मग तुम्हाला आणि मला माहिती आहे की पापाची किंवा जुनी आमची मनुष्याची जी कर्म आहेत, त्या कर्मांची यादी आपल्याला कलसेकरास पत्राचा 3रा अध्याय आणि वचन 5 ते 8 मध्ये वाचायला मिळते. वाचा कोणीतरी, किंवा 5 ते 9. कलसे 3. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ
ह्याला मूर्तीपूजा म्हणावे. हे जीवे मारा, त्यामुळे देवाचा कोप होतो. तुम्हीही पूर्वी त्या वासनात जगत होता, तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिवीगाळी करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांची लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे तू ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे. येस, हालेलुया. किती मोठी यादी आहे पहा प्रियांनो. जुन्या मनुष्याची कर्म नाही का, ती सगळी तुम्ही काढून टाकली आहेत असं पौल आम्हाला विश्वासाने सांगतो, जर आम्ही नवी उत्पत्ती आहोत तर प्रियांनो. आणि मग किती जणांना आम्हाला आत्मविश्वास आहे की होय, हा जुना मनुष्य आम्ही काढून टाकलाय? उत्तर देऊ नका, आपलं स्वतःच आत्मपरीक्षण करा. आम्ही किती जणांनी हा जुना मनुष्य त्या सर्व कृत्यांसह मारून टाकलेला आहे आणि निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाने जो मूळ पुरुष बनवला होता देवबापाने नाही का, देव म्हणाला की आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनवू, त्याच्या प्रतिरूपाचं, त्याला सदृश्य, त्याचं प्रतिबिंब पाडणारा, त्याच्यासारखा दररोज बदलत जाणारा मनुष्य तुम्ही आणि मी आहोत काय, याकडे तुम्ही आणि मी लक्ष देणं गरजेचं आहे. जुनं ते होऊन गेलंय का, नवं झालंय का, याकडे तुम्ही आणि मी पाहणं फार गरजेचं आहे प्रिय. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की तुम्हाला तुमच्या आधीच्या जीवनात आणि आत्ताच्या जीवनात जर फरक, भेद आणि परिवर्तन दिसत नसेल तर आम्ही ख्रिस्तात आहोत की नाही आहोत याची पुनर्पडताळणी करणं फार गरजेचं आहे. ख्रिस्त होता त्याच्या आधीही मी तसाच होतो, ख्रिस्त नव्हता तेव्हा मी तसाच होतो, आणि ख्रिस्त आहे आणि मग तसाच आहे, मी आधीपासूनच असं आहे, असं जर आम्ही म्हणत असू तर आम्ही ख्रिस्तात नाही आहोत प्रियांनो. हे लक्षात घ्या. बऱ्याचदा ही फसवणूक सैतान आमच्या जीवनामध्ये करतो. ते परिवर्तन, तो बदल, ते मरणं आणि नवी उत्पत्ती होणं हे आमच्या आयुष्यात तो होऊच देत नाही. तो आम्हाला लेबल लावतो आणि पाठवून देतो, जा तू ख्रिस्ती आहेस, जग तुला वाटेल तसं, स्वैराचार कर, जुन्या वासनांसह जग, जुनी सगळ्या कृती तशाच चालू ठेव, पण फक्त ख्रिस्ती म्हणून दारावर, घरावर, सगळ्या ठिकाणी ख्रिस्ती म्हणून उल्लेख कर, तू ख्रिस्ती आहेस. बाह्य स्वरूप पाहणारा देव नाहीये, देव अंतःकरण पाहतो. आमचा पालट जर झाला आहे तर आम्ही ख्रिस्तात आहोत, तरच आम्ही नवी उत्पत्ती आहोत. आणि आमच्यातलं जुनं गेलेलं आहे का, याकडे तुम्ही आणि मी पाहणं फार 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 गरजेचं आहे प्रियांनो. हालेलुया. इकडे आपण थांबूयात. जर आपले बंधू संदेश यांना काही बोलायचं असेल तर पुढील वेळ मी त्यांच्याकडे देतो. थँक्यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. आणि आपण सगळेजण प्रियांनो एकमेकांसाठी प्रार्थना करूया, कारण 2024 महिन्याचे वर्षाचे 7 महिने पूर्ण झालेले आहेत आणि उरलेल्या महिन्यांमध्ये देवाने आपल्याला अधिक कृपा द्यावी. अनेक जण प्रार्थनेमध्ये पुन्हा अनेक दिवसांनी सहभागी होत आहेत. परमेश्वराच्या नावाला करू. आणि अजूनही आपले बरेच भाऊ बहीण प्रार्थनेपासून विविध कारणामुळे दूर आहेत, अडखळणं प्रत्येकाच्या जीवनात आहे. विशेष करून मागील काही दिवसामध्ये अनेक जण आजारी आहेत, नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये अनेक जण आहेत, अनेक जण आर्थिक समस्या, विवंचनेमधून जात आहेत. आपण सर्वांना प्रार्थनेत उचलून धरूया. आणि माझा एक प्रस्ताव आहे बंधू सतीश, सुजाता दीदी यांच्याकडे आणि या सर्वांसाठी, की आपण दररोज 1 तासाची प्रार्थना करतोच, परंतु जर शक्य असल्यास आपण या शनिवारी बऱ्याचशा मंडळांमध्ये मिडनाईट वॉच सर्व्हिस होते, आणि जर शक्य असेल तर या शनिवारी आपण एक 2 किंवा 3 तासाची विशेष प्रार्थना, साखळी प्रार्थना ठेवावी. विशेष करून सगळ्यांच्या ज्या गरजा आहेत, विनवण्या आहेत, त्यासाठी आपण लवकरच याविषयी चर्चा करू आणि प्रार्थनापूर्वक निर्णय घेऊ. आणि जर ठरलं तर आपण या शनिवारी प्रार्थनापूर्वक एक 2 किंवा 3 तासाची साखळी प्रार्थना एक विशेष सेशन ठेवू. हालेलुया. इथून पुढची वेळ आपले संचालक बंधू सचिन पाटील यांचे. थँक्यू दादा. मी सतीश दादांचे देखील नावामध्ये आभार मानतो की त्यांनी आपल्याला अतिशय चांगला मन्ना दिला. परमेश्वर पित्याकडे मी प्रार्थना करतो की परमेश्वर पिता हे जे आता आम्ही वचन ऐकलं ते आमच्या अंतःकरणात जाऊ दे परमेश्वर पिता, आणि ते 30 पट, 60 पट आणि 100 पट असं फळ घेऊन येऊ दे परमेश्वर पिता. त्यांनी छान पद्धतीनं सांगितलं की देव चेहरा पाहत नाही तर तो आपला अंतःकरण पाहतो. देव पिता त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वादित करो. इथून पुढची वेळ आहे आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना
या रात्री एक गीत गाऊन आपण प्रार्थना समाप्त करूया. थँक्यू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावे, तुझे राज्य जसं स्वर्गात तसं पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडून, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. या रात्री ईश्वरा तू माझला सांभाळ, आयुष्यभर राखीता कराव प्रतिपाल. आमेन. थँक्यू. आमेन. Praise the Lord. Hallelujah, praise the Lord, good night. Hallelujah, praise the Lord. Bye. Good night. Hallelujah, praise the Lord. जय मसीह सर्वांना. Bye. Hallelujah, praise the Lord. Good night. Praise the Lord. Good night. Hallelujah, praise the Lord. Good night. Bye, Samu. Bye, Adu. Good night. Bye, Stavanda. हालेलुया. जय मसीह की. आत्मिका, समूह आणि अद्विता. बाय. थँक्यू आत्मिका. Good night. Bye, Didi. Good night. चालेल तर विचार बाबा.